अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्र, आज आपण लिनियर प्रोग्रामिंग मधील एक्सरसाइज 7.3 पाहणार आहोत, जी सर्वात महत्त्वाची एक्सरसाइज आहे. याचं बेसिक प्रॉब्लेम सोबतच क्लिअर होते असं होत नाही, प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर बा कृपा करून तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ ऐकसाल तेव्हा हे आपलं पुस्तक, तर या पुस्तकाला समोर ठेवून ऐका. त्याचं कारण आहे, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे ना, लिहिणं म्हणजे शक्य नाही, फळास भरल्या जातील. तर मग मी प्रॉब्लेम लिहत नाही, फक्त समजावून सांगतो, बढिया उत्तर सांगतो. 100% तुम्हाला समजेल याची खात्री देतो. पहा मग मित्र, क्वेश्चन 1 सांगत आहोत. ए मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस 2 टाइप्स ऑफ गॉड गेट. तर मग एक मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, बनवणारी कंपनी, जे म्हणतो गॉड गेट म्हणजे लहान उपकरण. तर मग 2 प्रकाराचे लहान उपकरण बनवत आहे. लक्षात ठेवा, एक गॉड गेट आहे ए आणि दुसरा आहे बी. मी बेसिक पासून शिकवणार आहे म्हणून मन लावू नाही का. which are first process in the foundry. आणि आता पुढं गणित वाचायचं नाही, तुम्ही किती डाव गणित वाचलं तर काहीच समजत नाही. आता मी पहिलं बेसिक शिकवतो मित्र, लक्षात ठेवा, कधीही परीक्षेतही गणित नका वाचू. आणि बिना गणित गणित वाचायचं आहे, पण कशा स्टाईलनं वाचायचं आहे ते शिकवतो. तर मग लक्षात ठेवा, कोणतंही प्रॉब्लेम असो, LPP लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेमचं, याला लिनियर प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम आहेत म्हणून नाव पडलं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. शॉर्ट मध्ये म्हणतात LPP, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ठीक आहे. आता कान देऊ नाही का बघा, कोणतंही प्रॉब्लेम असो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, हे कधीही सांगत नाही. तो म्हणाल हे वस्तू बनवली, ते वस्तू बनवली, हे केलं, ते केलं, असं काही म्हणाल. मात्र एक गोष्ट तो कधी सांगत नाही का बा हे बनवलं ऑल राईट, हे बनवलं ऑल राईट, पण हे किती बनवलं, हे किती बनवलं, ह्या कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये LPPच्या दिलेलं राहत नाही. 100% मी परफेक्ट सांगत आहोत, हे लक्षात ठेवा. बस हे आपल्याला सेट करायचं आहे. सांगायचं तात्पर्य हे काय, गॉड गेट बनवला, ह्या गॉड गेट बनवला, ह्या किती बनवला, 2, 5, 15, 50, 100, लाख, 2 लाख, हे नाही सांगत. हे किती बनवला ते नाही, याच्यातच नाही हो कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये. तर आपल्याला लक्षात ठेवा, फक्त आहे ना, ज्या विद्यार्थ्याला यक्स आणि वाय सेट करता आला त्या विद्यार्थ्याला रदंकन हा प्रॉब्लेम सुटते. तर बा लक्षात ठेवा, 2 शब्द कान देऊ नये का. एक शब्द वापराचा, युनिट कसा वापराचा ते सांगतो, आणि दुसरा शब्द लक्षात ठेवा, मॅक्झिमम और मिनिमम. समजते, मॅक्झिमम और मिनिमम लक्षात ठेवा. हे तर लक्षात राहील. अवेलेबिलिटी, बस या 2 शब्दाचा पाण्यासारखा उपयोग करायचा आहे. बस मग तुम्हाला अडचण येणार, कसा वापर करता येते याचा ते मी शिकवतो, टेन्शन नका घेऊ. तर बा मला काय म्हणायचं आहे, प्रत्येक प्रॉब्लेमच्या ओळमध्ये पहिल्याच ओळमध्ये आपल्याला एक्स न वाय सेट करा. आता बा डोक्यात कसं ठेवा का, एक मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, ते काय करते बा, ए नावाचं गॉड गेट तयार करतो, बी नावाचा गॉड गेट तयार करतो, पण हे नाही सांगलं का हे किती तयार करते न हे किती तयार करते. तर कसं बोलता येते, हो, लेट दी मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस, निर्माण करतो, एक्स युनिट ऑफ गॉड गेट ए and y unit of God gate B. तर बा युनिट या शब्दाने मी वापर करून टाकलं. हेच वापरायचं, रोज वापरायचं, कधीही अडचण येणार नाही.
चॅलेंज. तर बा पहिले लक्षात ठेवा, कधीही संख्या देत नाही, त्या संख्या आपल्याला एक्स आणि वाय मध्ये व्यक्त कराव्या लागतात. बस एवढं ज्याने समजलं त्याचं तर प्रॉब्लेम तडकन सुटते. तर बा पहिला स्टेटमेंट शाब्दिक उदाहरण आहे मित्र हो, मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला जड जाते, म्हणून माझा व्हिडिओ पहिला दुसरा तिसरा चौथा जेवढे प्रॉब्लेम असेल शेवटपर्यंत मन लावू नाही का, त्याच्यानंतर तुम्हीच मनानं सोडवसाल. एक प्रॉब्लेम होत नाही एवढं लक्षात ठेवा. तर बा माझं म्हणणं काय, पहिली स्टेप मांडून राहिलो का बा लेट दी क्वेश्चन 1 लेट दी लक्षात ठेवा, लेट दी मॅन्युफॅक्चरिंग फॉर प्रोड्युसेस, पहा बरोबर लिहून देतो, प्रोड्युसेस एक्स युनिट ऑफ गॉड गेट A and Y unit of God gate B. बोल पहा. ठीक आहे, आता तुमच्या डोक्यात काय आणायचं पहा. मेहरबानी करून प्रॉब्लेम वाचला ना तरी डोक्यावरून जाईल. मी लिहून घ्या, तुम्ही वाचून पहा, तुम्हाला ABCD नाही समजत. आता काय करायचं बा, तर हे जे प्रॉब्लेम आहे ना याच्यात शोधाचं. काय शोधाचं? प्रॉफिट. कधी गेन म्हणते, कधी लक्षात ठेवायचं अर्निंग म्हणतात आणि कधी प्रॉफिट म्हणतात. 3 शब्दाच्या पलीकडे चौथा शब्दच नाही आहे. मग प्रॉब्लेम मध्ये बोर्डाच्या 3च शब्दाचा वापर होईल, एक तर प्रॉफिट, एक तर गेन, नाही तर अर्निंग. बस इथं पटकन पाहायचं, कुठंतरी वर पासून तर खालपर्यंत आपल्याला प्रॉफिट गेन नाही तर अर्निंग उल्लेख असेल. पाच शेवटी लाईन पाहायचाल, पुस्तक हातात घ्या. प्रॉफिट ऑन द सेल ऑफ A is ₹30 and B is ₹20 पर युनिट. म्हणजे एक युनिटची किंमत किती रुपये दिली राजा, तर 30 रुपये दिली. कोणतं युनिट? तर एक्स युनिट. आणि दुसऱ्या युनिट म्हणजे वाय ची किंमत दिली 20 रुपये. म्हणजे एक वस्तू एक उपकरण विकलं एक्स च लक्षात आहे, ए टाईपचं, तर त्याला 30 रुपये नफा होतो. बी टाईपचं एक उपकरण विकलं तर त्याला 20 रुपये नफा होतो. बोला ठीक आहे. तर आता आपल्याला हे बस हेच पुस्तकात उचलायचं आहे. काय लिहून आहे पुस्तकात, आपल्या मनाचे शब्दही नका टाकू. प्रॉफिट ऑन द सेल ऑफ A is ₹30, तर आपण एक थेस लिहायचं. प्रॉफिट ऑन द सेल ऑफ 1 unit of A is ₹30 and 1 unit of B is ₹20. मनात डोक्याला टेन्शनच नाही घ्यायचं, त्याच्यातलेच वाक्य उचलाचे लिहावे लागतात. 3 मार्क 4 मार्क कंपल्सरी भेटले पाहिजे. तर माझं म्हणणं काय आहे, हेच वाक्य लिहायचं आहे आपल्याला. काय लिहायचं होती? प्रॉफिट ऑन सेल. प्रॉफिट ऑन सेल लक्षात ठेवा है ना, ऑफ 1 unit of A, on sale of 1 unit of A is ₹30 and 1 unit of B is ₹20. बस युनिट शब्द सोडू नका, धूम वापरायचं याने. तर आता लक्षात ठेव, कॉमन सेन्सची गोष्ट आहे का पहिलं वाक्य लिहिलं, लेट द मॅन्युफॅक्चरिंग प्रोड्युसेस एक्स युनिट आहे ना, 10 20 30 100 1000, आपण म्हटलं एक्स युनिट ऑफ गॉड गेट ए. एका युनिट वर 30 रुपये, तर एक्स युनिट वर किती? तर 30 एक्स. एका युनिट वर 20 रुपये, तर वाय युनिट वर किती? तर 20 वाय. तर टोटल प्रॉफिट किती झाला? तर 30 एक्स अधिक 20 वाय.
बोल पहा. आणि लक्षात ठेवा का टोटल प्रॉफिट कधी टोटल अर्निंग लिहा लागल, कधी टोटल गेनिंग लिहा लागल, तर तो मात्र कायनच दाखवल्या जाते, तो झेडनं दाखवल्या जाते. हे नका विसरू. दुसरा कोणताही अक्षर नाही, कायनच दाखवायचं बा, तर वर्ड नाही आहे, फक्त झेडनं. तर लिहिताना फक्त एवढं लिहायचं आहे, टोटल प्रॉफिट झेड बरोबर 30x प्लस 20y. चल बोल बा. मग आता एवढं जर झालं तर एक आहे ना वक्क लक्षात ठेवायचं, पाठ करून टाकायचं. प्रत्येक गणितात याच्या मांग लिहा लागते. तुम्ही लिहा, मी लिहू, कोणी लिहल तरी त्याने हे लिहाच लागते, म्हणून ते स्टेटमेंट पाठच करून टाकायचं. ठीक आहे. काय याचा आहे बा, दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. बस त्याच्यावर मगजमारी करू नका. हे लिहिण्याचं आहे ना पद्धत आहे. बरं काय वैशिष्ट्य आहे? अरे पहिल्या प्रॉब्लेम पासून तर शेवटल्या प्रॉब्लेम पर्यंत हेच पॅटर्न आहे. म्हणून म्हशी सारखा आहे व जंगलातून घरी येणे, घरून जंगलात जाणे. काहीच नाही, एक दोन प्रॉब्लेम झाले तर तुम्ही म्हणता सर बोगस आहे. पण म्हणून ह्या टोटल प्रॉफिट लिहिला तर याच्या खाली लिहायचं दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. This is the objective function. असं. ठीक आहे. Which is to be. Which is to be. बस एवढं लिहायचं. मग प्रॉब्लेम मध्ये पाहायचं. तेव्हा कुठं तरी तुम्हाला एक शब्द दिला असल तो फार सर्वात शेवटी आहे मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम एक तर शब्द उच्चारलेला असल, लिहिलेला असल, किंवा मिनिमम तर तिथं लिहून आहे लास्ट ओळ मध्ये पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमम. तर बा लक्षात ठेवा तो शब्द शोधाचा का मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे, आणि हे वाक्य पूर्ण करायचं. विच इज टू बी मॅक्झिमम असलं तर लिहायचं मॅक्झिमाइज, आणि मिनिमम असलं तर लिहायचं मिनिमाइज. तर मग इथं पुढच्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये मॅक्झिमम आहे तर इथं लिहा लागल मॅक्झिमाइज. बस हे झालं तुमचं तयार. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं बा, तर कॉन्स्ट्रेंट लिहायचं आहे. कॉन्स्ट्रेंट. तर बा कॉन्स्ट्रेंट म्हणजे काय होते तर ते शिकवतो. मन लावून आहे का असं शब्द लिहायचं कॉन्स्ट्रेंट. असं असं अंडरलाईन करायचं. मराठीत याला मर्यादा म्हणतात. काय म्हणतात रे? मर्यादा. ठीक आहे. आता पा मी शिकवतो. हा हे आहे ना कसं तयार होते. प्रॉब्लेम वाचायचं आहे ना, आत्ता वाचायचं, आणि त्याच्या सार आपल्याला डब्याच्या स्वरूपात मांडायला लागतं. मांडता येते, मांडास लागल. म्हणून आहे का नाही, तुम्ही नाकारलं तरी तयारी करा लागल. म्हणून पहिलेच मानसिकता करा का बा मला मांडताच आलं पाहिजे. कसं मांडायचं तर हे मी शिकवतो. पहा मग काय म्हटलं आहे ना, a manufacturing firm produces two types of God gate A and B, which are first processed in the foundry. फाउंड्री म्हणजे जिथं लोखंडाचं, तांब्याचं जे काही धातू असल, समजते मेटल असल, त्याचा रस बनवायचा आणि त्या रसाला त्या साच्यामध्ये ओताचं, त्या वस्तूला बनवायचं. मराठीत त्याला ओतीव काम म्हणतात. ओतीव काम त्याले फाउंड्री म्हणते. का जिथं हे केल्या जाते त्याला म्हणतात फाउंड्री. ठीक आहे बा. अँड देन सेंड टू दी मशीन शॉप फॉर फिनिशिंग. है ना, पहिले फाउंड्री मध्ये म्हणजे त्या रसाला, मेटलच्या रसाला त्या साच्यात टाकायचं, ती वस्तू तयार करायची, त्याला थंड होऊ द्यायचं, आणि फिनिशिंग साठी मशीनवर घेऊन जायचं. ठीक आहे. तर आता आपलं काय काय माहित पडलं तर बा आपल्याला माहित पडलं का गॉड गेट म्हणजे लहान लहानशी उपकरण जे आहेत ते किती प्रकाराचे आहे बा, तर 2 प्रकाराचे. बोला समजते का? किती प्रकाराचे आहे रे बा, तर 2 प्रकाराचे. तर ह्या झाला ए, ह्या झाला बी. असं ए चे किती युनिट तयार झाले तर तुम्हाला माहित आहे हो सर म्हणसाल x युनिट, आणि बी चे किती युनिट तर y युनिट आहे ना. असं
आता पाय मग मी तुला काय सांगतो, ठीक आहे. पुढं पाय, द नंबर ऑफ मॅन आवर्स ऑफ लेबर रिक्वायर्ड इन इच शॉप फॉर प्रोडक्शन ऑफ ए अँड बी अँड नंबर ऑफ मॅन आवर्स अवेलेबल फॉर द फर्म ॲज फॉलोज. आता पहा लॉटरी कशी लागते का, या प्रॉब्लेम मध्ये पहिल्यामध्ये त्यानंच आपल्याला डब्बा बनवून टाकला. मात्र मित्र लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम मध्ये स्वतः डब्बे देतात, काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डब्बे बनवा लागते. बस एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस दिलं असन त्यावेळेस तर लॉटरीच लागली हो, काहीच करायचं काम नाही आहे. मग हे डब्बा जशाला तसा लिहून टाकायचा. बोला, समजते? आपल्याला बनवायचंही काम नाही आहे. तर मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, आहे ना, मी या डब्याला सेट करून राहिलो माया स्टाईल मध्ये. त्यानं असं आडवं दिलं तुम्ही उभा मांडतो असा फॉन्ड्री असं. पाम या फॉन्ड्री मध्ये लक्षात ठेवायचो, आहे ना, 10 आणि काय देऊन टाकलं बा तर लक्षात ठेवा 5. ठीक आहे. तर बा 10 आणि 5 त्यानं दिलं तर बा लक्षात ठेवा ए साठी 10 आणि 5 दिलं असं. पहा ना तुम्ही, एच्या समोर असं आहे बा तर 10 आणि 5. हा बी आहे तर बीच्या समोर आडवा, यानं आडवा दिला आपण उभा मांडत आहोत, आहे ना. 6 आणि 4 असं. आणि आहे ना शेवटी इथं देऊन टाकला टाइम अवेलेबल. काय दिला बा तर टाइम अवेलेबल. तर इथं लिहायचं टाइम अवेलेबल. ते जे त्यानं दिलं तेच आपण लिहायचं आहे. पहा मग मी तुम्ही म्हणता का सर काहून याने आडव्याचं उभं केलं, तर ते सांगतो बा. आता टाइम अवेलेबल दिलं त्यानं 60 आणि 35. तर इथं लिहायचं 60, इथं लिहायचं 35. पहा नेहमी उभा डब्बा बनवायचा, आडवा बिलकुल नाही बनवायचा. फायदे का होते ते सांगतो. हे जे आहे ना असा डब्बा बनवल्या जाते ना, याला कॉन्स्ट्रेंट म्हणतात मराठीत, त्याला मर्यादा म्हणतात. आता शिकवतो, आहे ना. आता फॉन्ड्रीवर लक्षात ठेवा, फॉन्ड्री मध्ये जिथं ओतीव काम होते तिथं 1 युनिटले लक्षात ठेवायचं. समजते का? 1 युनिटले एवढा असं वेळ लागते. तर एकूण युनिट किती आहे? एकाले एवढा, तर एवढ्याने किती? तर बा इथं लिहायचं फ्रॉम दी समजते टेबल. ह्या टेबलच आहे ना, फ्रॉम दी असंही लिहिता येते अबाउट टेबल असं. कॉन्स्ट्रेंट आता या कॉन्स्ट्रेंटचा अर्थ आता समजते. एका युनिटले एवढा वेळ, तर एवढ्या युनिटले किती? तर दोघाचा गुणाकार. ठीक आहे, बोला बा. मग आता एवढं जर झालं असल तर मग आता वाय साठी आहे ना, एका युनिटले एवढा, तर एवढ्या युनिट साठी किती? तर बा झाला 6y असं. तर बा लक्षात ठेवा, फॉन्ड्री मध्ये आहे ना एवढ्यासाठी एकूण अवेलेबल टाइम किती आहे? 60 आहे ना. कसं जुळवायचं आहे बा तर 10x + 6y. तर बा या झाला 60. आता मन लावून ऐका, हे पण तयार झालं, हे पण तयार झालं. तर बा लक्षात ठेवा त्याच्यासाठी अवेलेबल टाइम आहे 60. तुम्ही कल्पना करा, काय कल्पना करता येते? तर बा लक्षात ठेवा, ए नावाचं उपकरण बनवण्यासाठी मॅक्झिमम वेळ किती उपलब्ध आहे? 10. बी टाईपचं उपकरण बनवण्यासाठी मॅक्झिमम वेळ किती उपलब्ध आहे? 6. एक तो काय करल बा का बा, कमी जर डिमांड असेल तर तो कमी बनवाल, आहे ना. तर याच्यापेक्षा त्याला कमी वेळ लागल, याच्यापेक्षा कमी वेळ लागल. म्हणजे एकूण टाइम अवेलेबल किती आहे बा तर 60. मात्र तो काही पण करल तर 60 तासाच्या वर जो काही टाइम अवेलेबल असेल त्याच्या पलीकडे त्याला टाइम घेता येत नाही. म्हणजे 60 जर तास उपलब्ध असतील तर त्याला 61 नाही घेता येणार, 59 घेता येईल. कमी वापरता येईल पण जास्त वापरता येणार नाही. मान्य आहे का नाही?
बोला. बिलकुल मान्य असलं पाहिजे का बा जर तुम्हाला मी बंधन टाकलं, तुम्हाला परीक्षेचं बंधन आहे का बा 3 तासातच पेपर झाला पाहिजे, तर तुम्हाला कोणी 4 तास देऊ शकतो का? बिलकुल नाही. तुम्ही 2.25 तासात पेपर देऊ शकता, पण 4 तास लावू शकत नाही. 4 तास तर दूर राहिले, 3 आहे ना 1 तास, 3 तासाच्या वर तर 10 मिनिटं 15 मिनिटं एक्स्ट्रा देत नाही सर्वसाधारण विद्यार्थ्याला. बोला. कारण लिमिट आहे 3 तासाची, त्याच्या 10 मिनिटं पहिले दे तू चालते, त्याच्या वर तर नाही घेता येत. तेच इथं आहे, तू 60 तास पूर्ण घेणं चालते, त्याच्यापेक्षा कमी घे चालते, त्याच्यापेक्षा मोठं नाही घेऊ शकत. म्हणजे बा हे बनवण्यासाठी, दोघांनाही बनवण्यासाठी एवढा तास एक तर उपलब्ध आहे किंवा याच्यापेक्षा कमी वापरता येते, म्हणून लेस दॅन इक्वल टू. या लेस दॅनचा अर्थ याच्यापेक्षा कमी वापरता येईल, या इक्वल टू चा अर्थ जास्तीत जास्त एवढे वापरता येईल, आणि म्हणून इथं येईल लेस दॅन इक्वल टू. कधी कधी ग्रेटर दॅन पण येते, पण केव्हा येते त्याची कंडिशन जेव्हा येईल तेव्हा शिकवील का कसं आपण निवडायचं. तर 100% हे झाली मर्यादा, आणि यालाच तर कॉन्स्ट्रेंट म्हणतात, म्हणून तिथं लिहिल्या जाते कॉन्स्ट्रेंट. बोल बा. झालं बा. आता वेळ नाही गमवायचा. 5x + 4y लेस दॅन इक्वल टू 35. एकासाठी थेस वर्णन, दुसऱ्यासाठी तेच वर्णन. 5x + 4y लेस दॅन इक्वल टू 35. ठीक आहे. एक शब्द लिहा लागते प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. अँड x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. वाय x काय आहे? 2 4 5 50 100 1 लाख 2 लाख बनवलेल्या वस्तूची संख्या असं आहे. ठीक आहे. एक तरी बनवाल, आणि म्हणून तो कधी शून्य राहणार नाही. शून्य म्हणजे बनवलीच नाही असं आहे. म्हणून x न y हे नेहमी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 दाखवा. हे लिहा. एवढं लिहूनही पूर्ण मार्क नाही भेटत. शेवटी लिहायचं कसं, तर पहा मी इथं लिहून राहिलो हेन्स मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ गिवन LPP. पाठ करून टाका या वाक्याला. मॅथेमॅटिकल, हेन्स दी मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ दी असं. ठीक आहे. गिवन LPP, गिवन LPP म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम इज. इथं लिहायचं मॅक्झिमाइज शब्द आलता, तर इथं लिहायचं मॅक्झिमाइज. लक्षात ठेवा, मिनिमाइज असेल तर मिनिमाइज लिहायचं, आणि मॅक्झिमाइज प्रॉब्लेम मध्ये असेल तर मॅक्झिमाइज. तर इथं लिहायचं झेड बरोबर किती आलं रे 30x + 20y. असंच तुम्हाला द्या लागल तरच पूर्ण मार्काची अपेक्षा करा. इथं लिहा लागते सब्जेक्ट टू असं. ठीक आहे. काय लिहायचं बात हेच 2 लिहायचे नाही, पण हे पुन्हा लिहावंच लागल. हे पक्क 10x + 6y लेस दॅन इक्वल टू 60. 5x + 4y लेस दॅन इक्वल टू 35. कॉमा करायचा. x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बोल बा. हे प्रॉब्लेम तयार झालं. हे प्रॉब्लेम पुढे आपल्याला देणार आहे, त्याच्यावरून आपण ग्राफ काढणार आहोत. म्हणजे या माहितीवरून प्रॉब्लेम आपला टाइप चालू आहे. पूर्ण दिलेल्या माहितीवरून प्रॉब्लेम तयार करणे हा अक्षरशः प्रॉब्लेम आहे. याला सोडवून ग्राफ काढला जाईल, तो पुढचा टाइप आहे. तर बा हे आहेत है ना. विद्यार्थ्यांना सेट नाही होत, काहीच नाही हो. माझं म्हणणं आहे का, 2-3 डाव महावाले प्रॉब्लेम एका मागे एक ऐकून घ्या. झालं तुमची एक्सरसाइज पूर्ण. तुम्ही ऐका नाही मनानच लिहून टाकता. पहा मग मित्र, दुसरा प्रॉब्लेम सांगत आहोत. इन ए कॅटल ब्रीडिंग फार्म
It is prescribed that the food ration for one animal must contain 14, 22 and 1 unit of nutrient A, B and C. तर बा लक्षात ठेवायचं मला काय म्हणायचं आहे. ठीक आहे, मला म्हणायचं आहे बघा, लक्षात ठेवा एक न्यूट्रिएंट आहे ए, बी आणि सी नावाचं. न्यूट्रिएंट म्हणजे पोषण तत्वे, ज्याच्यातून व्हिटॅमिन जे मिनरल्स जे काही असेल ते मिळते. ठीक आहे, आता एवढं त्यानं म्हटलं. 2 डिफरंट काइंड्स ऑफ फॉडर आर अवेलेबल. तर बा लक्षात ठेवायचो त्या कॅटल साठी म्हणजे जनावरांसाठी 2 प्रकारचे फॉडर म्हणजे समजते फॉडर चारा उपलब्ध आहे म्हणते आहे ना. ईच युनिट ऑफ वेट ऑफ दिस 2 कंटेन द फॉलोइंग अमाउंट ऑफ दिस 3 न्यूट्रिएंट्स असं लिहून आहे. आता आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, काय आलं पाहिजे पहा का बा 2 प्रकारची चारे आहेत फॉडर. एक आहे 1 आणि एक आहे 2. बस बोला समजते का. त्यांना म्हटलं काय म्हटलं 2 डिफरंट काइंड्स ऑफ फॉडर आर अवेलेबल असं बोलला बा. आता तुम्ही मला सांगा बा अवेलेबल आहे म्हणते फॉडर, तर मला सांगा या चाऱ्याचा जो पॅकेट असेल ज्या किलोनं असेल उघडं असेल काही असेल किती आहे हो. 1 आहे, 2 आहे, 10 आहे, 50 आहे, 100 आहे, किती गुरासाठी आहे माहित आहे का. नाही माहित. बस एक्स न वाय सेट करा. तर मग फॉडर लक्षात ठेवा 1 आणि फॉडर 2 2 प्रकाराचे फॉडर आहे. तर हे याचे पुढे किती आहेत, याचे किती पॅकेट आहे है ना, ते आपल्याला माहित नाही का पॅकेटच्या स्वरूपात आहे तर कशा, फक्त कल्पना करा. याचे किती पॅकेट आहे माहित नाही तर बस याले लावायचा एक्स न याले लावायचा वाय. आपल्याला इंग्रजी नाही बोलता येत नाही सेट होत तर बस तोंड डोक्यात ठेवा. एक्स युनिट ऑफ, वाय युनिट ऑफ आणि जे नाव असन ते भिडवून टाका झालं. कसं म्हणसाल रे बा मॅथ असं तो चालते काही. लेट एक्स युनिट ऑफ फॉडर 1 and y unit of fodder 2 आहे ना. काय बोलला बा तो लक्षात ठेवा. तो इट इज प्रिस्क्राइब दॅट द फूड रेशन. रेशन समजते ना, हा फूड रेशन. आपण जातो ना कंट्रोल मध्ये अन्न घ्यासाठी फूड राशन. तर बा लक्षात ठेवा तर 2 या फूड राशन मध्ये 2 प्रकाराचे फॉडर आहेत, चारे आहेत. तर बा याने शब्द एक तो आपल्याला लावता आला पाहिजे. याच्या आतमध्ये आहे म्हणजे इन्क्लुडेड इन, नाही इन्क्लुडेड इन दी. काही पण वाक्य तयार करा लिहून या परीक्षेत. तर कसं लिहायचं बा. लेट एक्स युनिट ऑफ फॉडर 1 and y unit of fodder 2 are included in the food ration. थोडुशा सरावाने येईल. आता तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा या फॉडर 1 चे काही पाकिट आहे एक्स एवढे, फॉडर 2 चे पण काही पाकिट आहे म्हणजे हे 0 नाही. तिथंच लिहा देन x greater than equal to 0, y greater than equal to 0. बोल पा हे समजलं का तुम्हाला सांगा. बस एवढंच वाचायचं तेवढंच लिहायचं तरच या टाईपचे प्रॉब्लेम आहे ना, याला शाब्दिक उदाहरण वर्ड प्रॉब्लेम म्हणतात. तर मग सुरुवात करतो कसं तुम्हाला लिहिता येते हो. आता लेट एक्स युनिट ऑफ फॉडर 1 and y unit of fodder 2 are included in the food ration. बोल पा असं इथं लिहायचं देन म्हणजे काही ना काही याचे पॅकेट आहे म्हणजे 0 नाहीत. देन प्रत्येक शब्दाले मिनिंग असलं पाहिजे x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कॉमा y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. काऊन आलं कसं आलं कारणासहित सांगत हा. आता समजलं काय बा. लोकोनी फुकट देणार आहे का. दुकानात जा मला देऊन टाका फुकट देते नाही देत. ठीक आहे तर त्यानं हे सांगलं आपल्याला स्पष्ट. मी सांगलं बघा काय शोधाचं नेमकं.
तर मग त्यांना आहे ना प्रॉफिट, गेन, अर्निंग, इथं कॉस्ट देऊन आहे. द कॉस्ट ऑफ ऑर्डर 1 इज ₹3 पर युनिट. म्हणजे एक पॅकेट जर 1 युनिट विकला तर त्याला किती रुपये, त्याची 3 रुपये. आणि एक पॅकेट 1 युनिट जर याचा विकला 2 चा तर त्याच्यावर 2 रुपये. झालं. कसं लिहायचं का? द कॉस्ट ऑफ 1 युनिट ऑफ फॉर्डर 1 इज ₹3 and cost of 1 unit of fodder 2 is ₹2. हेच वाक्य पुस्तकातलं उचलाचं लिहायचं आहे ना. तर मग कसं मांडता येते? दी कॉस्ट ऑफ 1 unit of fodder 1 is ₹3 and one unit of fodder 2 is ₹2. बस. आता तुम्हाला काहीच टेन्शन नाही राहिलं. मी खरं सांगतो आहे ना. आता तुम्ही विचार करा, फॉर्डर 1 चे किती युनिट आहे रे बा? X युनिट. फॉर्डर 2 चे किती युनिट आहे? Y युनिट. एका युनिटवर 3 रुपये, तर एवढ्या युनिटवर किती? तर 3x. एका युनिटवर आहे ना 2 रुपये, तर एवढ्या युनिटवर किती? 2y. तर टोटल कॉस्ट किती झाली? 3x प्लस 2y. पटलं का नाही? तर मग थेस लिहायचं टोटल कॉस्ट. जे केलं थेस लिहायचं. तर मग हे मात्र झेडनच दाखवा लागते. झेड बरोबर 3x प्लस 2y. झालं बा. मी पहिलेच सांगलं का याच्या खालची ओळ पाठच करून ठेवायची. काय लिहायचं रे बा? दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन व्हिच इज टू बी. This is काय सांगलं? This is the objective function. Objective function असं, which is to be minimized. ठीक आहे. आता तुमच्या असं कुठून आलं मिनिमाइज, मॅक्झिमाइज? तर हे आहे का नाही प्रॉब्लेम मध्ये 5 ओबा आपल्या मनानं न द्या. हे पाय शेवटी ओळख फॉर्म्युलेट दी LPP टू मिनिमाइज दी कॉस्ट. त्यानं मॅक्झिमाइज म्हटलं तर आपण मॅक्झिमाइज लिहायचं, मिनिमाइज म्हटलं तर मिनिमाइज. तेवढं प्रॉब्लेम मध्ये कुठं शब्द आहेत ते शोधायचं, तरच प्रॉब्लेम वेळेच्या आत सुटल. नुसतं वाचून अर्थही नाही निघत. which is to be minimized. बस रे बा. असं आहे बा. चलो बोलो. पटलं? झालं बा. आता काय करायचं बा? तर आपण लिहायचं कॉन्स्ट्रेंट. इथं लिहायचं कॉस्ट. इथं लिहून राहील कॉन्स्ट्रेंट असं आहे ना. आपला डब्बा देऊनच आहे. ह्या डब्बा लिहा लागते राजेव. वेळ कमी राहते बस आहे ना. तर कसं लिहायचं तर ते मी सांगतो. ठीक आहे. पहा त्यानं म्हटलंय फॉर्डर न्यूट्रिएंट ऑब्लिक केलाय. तर आपण साधं लिहायचं बरोबर फॉर्डर. इथं लिहायचं न्यूट्रिएंट्स आहे ना. असं तिरप्या रेषा काहीच नाही मांडायच्या. न्यूट्रिएंट्स बस एवढं आपल्याला करायचं आहे. जेवढ्या स्पीडनं होईल तेवढ्या स्पीड. इथं न्यूट्रिएंट्स ए आहे, तर इथं लिहून आहे न्यूट्रिएंट्स बी. अशा रेषा ओढल्या परीक्षेत तरी चालेल. इथं लिहून आहे न्यूट्रिएंट्स सी. बस ठीक आहे. आता तुमच्या डब्यात पुस्तकात पाहायचाल तर इथं लिहून आहे फॉर्डर 1 फॉर्डर 2. 1 मिनिट तर लागते हो लिहायला. फॉर्डर 1 असं. इकडं लिहायचं फॉर्डर 2 असं. झालं. 2 2 1. इथं 2 2 1 1 3 1. इथं लिहायचं 1 3 1.
बोल पा. ठीक आहे. आता आपण फॉर्डर 1 चे किती युनिट धरले x तर इथं दाखवून द्यायचं x. फॉर्डर 2 चे y तर इथं दाखवायचं y. वेळ असन ना भाऊ तर याने अशा रेषा फोडून घ्यायच्या. नसन तर काहीच फरक पडत नाही, पण लिहा तर लागलच, टाळू नका. ठीक आहे. फायदा सांगतो ना. काय लिहायचं आहे बा तर इथं सरळ लिहायचं कॉन्स्ट्रेंट्स आर. कॉन्स्ट्रेंट्स आर बरोबर काहीच नाही हो. 2x है ना प्लस 1y असं. आता यानं काय सांगलं बा तर लक्षात ठेवा. एवढंच आपल्याला सांगलं आहे. ठीक आहे. अजून काय सांगलं तर बा लक्षात ठेवा. त्यानं एक तिसरी ओळ दिली आहे ना. काय म्हटलं हिने कॅटल ब्रीडिंग फॉर्म इट इज प्रिस्क्राइब्ड दॅट फूड रेशन फॉर वन एनिमल मस्ट कंटेन 14, 22 and 1 युनिट ऑफ न्यूट्रिएंट. बस ठीक आहे. 14, 22 आणि 1 तर बा इथं आता जागा नाही आहे तर याला लहान करा लागल. ते असं हा 1 झाला. आता इलाज नाही. फॉर्डर आहे ना 2 असा. इथं y असा. ठीक आहे बाबा. हे मिटवून टाका. आगाऊचा वेळ गेला. शब्द मी सुरुवातीला सांगला अवेलेबिलिटी काय लिहिल असते हो. बस तर इथं अवेलेबिलिटी. तुम्ही म्हणसाल कसं ह्या कुठून आला सांगतो ना. अवेलेबिलिटी मराठी त्याचा अर्थ होतो उपलब्धता. हे घेऊन टाकलं पुस्तकात खोलून पायसाल तर 14, 22 आणि 1 पाच कसं समजते. आता 100% समजते. ठीक आहे. 100%. पहा मग ह्या डब्बा देऊन टाकलाय आपल्याला मिटवून टाकला. इथं होता 1, 3, 1. जमलं का नाही. कसं विचारच नाही करायचा. हे असंच गुणातो 2x अधिक 1y. 2x अधिक 1y इथं लिहायचा. 14 इथं लेस दॅन येईल नाही तर ग्रेटर दॅन येईल. ते नंतर विचार करायचा. 2x प्लस 3y 22 1x प्लस 1y आणि इथं आहे 1. बाय बा जमलं. आता विचार कर तर हे आहे का न्यूट्रिएंट्स आहे. ठीक आहे बा न्यूट्रिएंट्स आहे की बा कमीत कमी या न्यूट्रिएंट्स मध्ये आहे ना एवढं बा काय आहे बा तो उपलब्ध आहे. कमीत कमी अजून नाही समज पा बढिया सब थोडंसं सांगायला लागते मग समजतं. मग तुम्ही आहे का नाही घरगुत चांगले संपन्न घराचे विद्यार्थी चांगलं खा प्याले भेटते. कल्पना करा का मलेच किडनॅप करून घेऊन गेले. मी चांगला खाता पिता सुखी आव मले घेऊन गेले. मला मारायचं नाही जिवंत ठेवायचं. मला फक्त जगण्यासाठी 2 पोळ्या देते. मराले नाही पाहिजे म्हणून जिवंत राहायला पाहिजे म्हणजे किती पोळ्या देते फक्त 2. बस त्याच्यानं मी मरणार नाही. उपाशी ठेवत नाही. 2च पोळ्या दिवसभरात. एक दिवस मी पळून गेलो आहे ना. घरी येऊन गेलो उपाशी होतो अर्धा पोट आहे ना. बंप खाऊन राहिलो. ठीक आहे. आता मला सांगा आता समजते का बा जगण्यासाठी कमीत कमी 2 पोळ्या का त्यानं मरत नाही. पण 2च्या वर तर 10 भेटल्या तर बिघडलं कुठं तब्येत बना. समजते का. तर बा कमीत कमी अवेलेबिलिटी त्याच्यामध्ये किती आहे बा 14. अरे 20ही भेटली ना 25ही बिघड भेटली तर बिघडण कुठं. ते जे काही कॅटल असेल जनावर त्याची तब्येत बनाल म्हणजे याच्यापेक्षा कमी नाही. कारण हे फक्त आहे ना याच्यापेक्षा कमी म्हणजे मेला. कमीत कमी न्यूट्रिएंट्स एवढा आहे म्हणते. तर याच्यापेक्षा जास्त असलं तर काय बिघडते. 1 पॅकेट खायचं 2 पॅकेट खायला भेटत आहे. पटलं का. 2 पोळ्यानं फक्त जगते. 10 पोळ्या भेटल्या तर तब्येत बनन बिघडल कुठं.
पण 2 पोळ्याच्या खाली गेला तर मरते, म्हणजे खाली नाही जाता येत, वर किती जाता येत हे म्हणायचं आहे. म्हणजे बा एवढं तर बा भेटूनच राहिलं कमीत कमी, याच्यापेक्षा जास्त भेटलं तर का बिघडलं, म्हणून इथं येते ग्रेटर दॅन. ह्या विचार करायचा आहे. इथं पण थेस येणार आहे ग्रेटर दॅन, इथं पण हेच. अरे ह्या भेटो का ह्या भेटो का ह्या भेटो, वाढही होईल, तब्येतही बनल, दृष्टपुष्ट होईल. मग याच्यापेक्षा जास्त न्यूट्रिएंट भेटलं तर काही बिघडत नाही, म्हणून ग्रेटर दॅन. आता लिहायचं हेन्स. हेन्स मॅथेमॅटिकल, ठीक आहे. फॉर्म्युलेशन ऑफ गिवन एलपीपी, मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन हे लिहास लागते राजे. फॉर्म्युलेशन ऑफ गिवन एलपीपी असं इज आहे ना, मिनिमाइज आहे तर इथं लिहायचं मिनिमाइज. झेड बरोबर काय होतं, झेड लिहिला काय 3x + 2y, 3x + 2y. सब्जेक्ट, सब्जेक्ट टू हेच लिहायचं आहे. 2x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 14, 2x + 3y ग्रेटर दॅन इक्वल टू 22 आणि x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 1. इथं कॉमा करायचा, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अहो मित्र, खरं सांगतो, जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल ना, हार्डली तुम्ही 3 मार्क 4 मार्क जे याच्यावर राहते ना, याला 2-2.5 मिनिटातच उडवून टाकता. हे पाठच होऊन जाते. बस नेहमी x युनिट ऑफ आणि y युनिट ऑफ. आणि डब्बामध्ये आपल्याला आता हे अवेलेबिलिटी तर बा हे कमीत कमी लागते, तर आठवलं तर इथं शब्द टाकून द्यायचा मिनिमम. असं हे मिनिमम अवेलेबिलिटी, उपलब्धता, एवढं कमीत कमी एवढं लागतेस. हे झाला बा तुमचा दुसरा प्रॉब्लेम. पहा मग मित्र, तिसरा प्रॉब्लेम सांगून राहिलो. ए कंपनी मॅन्युफॅक्चर 2 टाइप्स ऑफ केमिकल A and B. झालं, पहिल्या शब्दातच तर माहित झालं. तर बा या क्वेश्चन 3, एक कंपनी आहे म्हणते. ही कंपनी काय करून राहिली बा, तर लक्षात ठेवायचं, 2 प्रकारचे केमिकल्स तयार करत आहे. एकाचं नाव आहे ए आणि दुसऱ्याचं नाव आहे बी. हे सांगलं बा का ए आणि बी नावाचं केमिकल तयार होत आहे. पण ए चे किती बॅग आणि किती पॅकेट, बी चे किती पॅकेट हे नाही सांगत. मी सांगलं ना, कोणताही प्रॉब्लेम राहू, त्याची संख्या नाही सांगत, तर थेच कॅसेट वाचवायची. याले x याले y मागे युनिट लावा, लेट दी x युनिट ऑफ है ना केमिकल A and y युनिट ऑफ केमिकल B आर मॅन्युफॅक्चर बाय कंपनी. झालं, वाक्य तयार. सांगा आता तरी तुमच्या लक्षात येते का नाही. x न y म्हणजे संख्या कधीही देत नाही. कृपा करून वेळ गमवू नका आणि प्रॉब्लेम पूर्ण वाचत बसू नका, काहीच अर्थ नाही. भर सोडवायचं. लेट दी x unit of chemical A and y unit of chemical B, ठीक आहे, are manufactured बाय कंपनी. झालं. आता ए चे एवढे युनिट आणि बी चे एवढे युनिट, म्हणजे 2, 4, 5, 5, 50, 100, 1 लाख, 2 लाख, काही तर बा संख्या असेल ना या केमिकलच्या पॅकेटची. म्हणजे हा याचे पॅकेट आहेत, म्हणजे x0 नाही. याचे पण एवढे पॅकेट आहे, म्हणजे y0 नाही. आणि म्हणून इथं लिहायचं देन x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तुम्हाला बरोबर पटल का नाही, बिलकुल लिहास लागते. म्हणून
पा जेवढी आयडिया क्लिअर होईल तेवढं त्या लिखाणाचं महत्व समजते का काय लिहिलं पाहिजे. झालं मी तुम्हाला 10 डाव सांगला आतापर्यंत. बस एवढं वाचा, एक्स न वाय सेट करा, पटकन तुम्ही पहा प्रॉब्लेम मध्ये काय शोधायचं. प्रॉफिट, अर्निंग, गेन, कॉस्ट जे असन ते बस तेवढं पाहायचं. आणि घरी जाऊन प्रॉब्लेम वाचा, पेपर मध्ये वेळ नाही आहे. तर बा याच्यामध्ये बा मधात शेवटी देऊन आहे डब्याच्या खाली. कंपनी गेट प्रॉफिट ऑफ ₹350 and ₹400 बाय सेलिंग 1 युनिट ऑफ ए अँड 1 युनिट ऑफ बी. बस एक डाव तेवढं वाचायचं आणि तेच लिहायचं. काय लिहायचं बा? प्रॉफिट ऑफ 1 युनिट ऑफ केमिकल ए आहे ना. द प्रॉफिट ऑफ, ठीक आहे, 1 युनिट ऑफ केमिकल ए. प्रॉफिट ऑफ 1 युनिट ऑफ केमिकल ए इज ₹350 म्हटलं त्यानं तर एकच डावामध्ये लक्षात आलं पाहिजे. बस आता लिहायचं कामच नाही. हेच रेषा ओळाची. प्रॉफिट ऑफ 1 युनिट ऑफ केमिकल बी इज ₹400. चल बोल पा. आता डोक्यात आलं पाहिजे का बा एका युनिटवर ₹350 नफा तर एक्स युनिटवर किती? तर दोघाचा गुणाकार म्हणजे झालं 350 एक्स. एका युनिटवर ₹400 नफा तर वाय युनिटवर किती? तर हे झाला 400 वाय. तर टोटल प्रॉफिट किती रे बा? तर दोघांची बेरीज. बस एवढं करायचं आहे आणि इकडं लिहायचं आहे टोटल प्रॉफिट. मी म्हटलं ना बाय फक्त 2 प्रॉब्लेम ना आयडिया क्लिअर होते. टोटल प्रॉफिट झेड बरोबर झालं. याच्या खालीचं वाक्य पाठ करून टाका. पुन्हा सांगतो. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन विच इज टू बी. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे पहिलेच लिहून ठेवायचं. विच इज टू बी. आता शोधाचा शब्द प्रॉब्लेम मध्ये का मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे. बस एवढं पाहायचं आहे. तर बा लक्षात ठेवा शेवटच्या ओळमध्ये लिहून आहे मॅक्झिमाइज द प्रॉफिट. ठीक आहे. मॅक्झिमाइज विच इज टू बी मॅक्झिमाइज. कुणी आहे का नाही नुकसान मध्ये तर विकणार नाही ना. जास्तीत जास्त नफा काढण्याचा प्रयत्न करते. which is to be maximized. बस एवढं जर झालं असल तर इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट. डोकं लावायचंच नाही आहे. जर आपल्या प्रॉब्लेम मध्ये डब्बा दिला असेल तर पटकन लिहायचा. इथं लिहायचं केमिकल असं लिहूनच आहे. इथं लिहायचं आहे रॉ मटेरियल. हे असं लिहून आहे तुमच्या डब्यात. तुमच्याजवळ पुस्तक आहे पहा. इथं लिहून आहे ए बी ए. इथं लिहून आहे बी. इथं लिहून आहे अवेलेबिलिटी. पहा याने तो शब्द वापरला. या शब्द राहते बस. 2 शब्द लक्षात ठेवा. पूर्ण प्रॉब्लेमचं पॅटर्न एकच आहे. कोणतंही गणित असो. तर इथं असा डब्बा घोडून आहे. इथं लिहून आहे पी आणि इथं लिहून आहे क्यू. बस बरोबर 3 2 120. 3 2 120 असं. इथं लिहून आहे 2 5 2 5 160 भरकन असं लिहून तयार डब्बा तयार. एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात काय आलं पाहिजे है ना. अवेलेबिलिटी एवढं आहे म्हणजे बा लक्षात ठेवा का बा एक कंपनी मॅन्युफॅक्चर करत आहे. ठीक आहे. तर मला लक्षात ठेवा का ए टाईपचं जे केमिकल्स आहे ना आणि बी टाईपचं केमिकल तर हे आहे ना एवढं बनवासाठी त्याच्यापाशी एवढा वेळ उपलब्ध आहे. तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे का याच्या पलीकडे त्याच्यापाशी वेळच नाही.
मग 121 नाही होऊ शकत, 119 होते, त्याच्या खाली वापरता येईल, त्याच्यापेक्षा जास्त वापरता येणार नाही. पाहणं हो, त्यानं स्पष्ट दिलं. बोला काय दिलं आहे ना, पी अँड क्यू रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर 1 युनिट ऑफ ए अँड बी, असं त्यानं मला लक्षात तेव्हा स्पष्ट लिहून टाकलंय आहे ना. मग आता एवढं जर झालं असं तर डोक्यात आलं पाहिजे काय एवढाच वेळ उपलब्ध आहे हे बनवायचं, पी आणि क्यूले बनवण्यासाठी एवढाच उपलब्ध आहे, याच्यावर तो वेळच नाही आहे, तर याच्यापेक्षा कमी चालते किंवा याच्या एवढं चालते. मॅक्झिमम तो वापरू किती वापरू शकल रे ते एवढंच. आणि म्हणून इथं लिहायचं आहे कॉन्स्ट्रेंट आर, यालाच मर्यादा म्हणतात. या x आहे ना, या y आहे, तर बा 3x अधिक 2y लेस दॅन इक्वल टू 120. समजलं असं, एक तर एवढं किंवा याच्यापेक्षा कमी, जास्त नाही घेता येत. म्हणून हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन लक्षात ठेवा, सिंपल आहे. काही वस्तूसाठी असेल तर लेस दॅन येते, खाण्यापिण्याचं राहिलं ना आणि प्रोटीन्स विटॅमिन जे काही खाप्याचं असेल त्याला ग्रेटर दॅन. 2 खाल्लं काय त्याच्यापेक्षा 3 खाले भेटत असेल तर बिघडलं कुठं, तेव्हा ग्रेटर दॅन. तर मग आता ह्या वाला तर 2x अधिक 5y, 2x अधिक 5y लेस दॅन इक्वल टू 160. भरकन लिहायचं, हेन्स द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ द गिवन एलपीपी इज, हेन्स द पाठच करून टाका, हेन्स द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन of the given LPP is, है ना, पटकन लिहायचं, मॅक्झिमाइज झेड बरोबर, झेड किती आहे रे, हे पाय 350x, 350x प्लस 400y सब्जेक्ट टू, असं सब्जेक्ट टू हे लिहायचं. 3x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 120, 2x प्लस 5y लेस दॅन इक्वल टू 160, कॉमा करायचा, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. तुम्ही जर लक्ष दिलं असेल तर पहिल्या प्रॉब्लेमला खूप वेळ लागला, त्याच्यापेक्षा कमी वेळ दुसऱ्या प्रॉब्लेम, तिसऱ्या प्रॉब्लेमने काहीच नाही लागला, चौथ्याले तर भल्ल फास्ट. मला मनाचं हे एकदा सेट झालं ना माइंड, धावते मग भर सोडून, काही दम नाही याच्यात, नुसतं थेच पसारा लिहायचा. चौथा प्रॉब्लेम सांगत हा. ए प्रिंटिंग कंपनी प्रिंट 2 टाइप्स ऑफ मैगजीन ए एंड बी. बस एक कंपनी आहे, प्रिंटिंग कंपनी आहे, ते कोणती राव आपल्याला चार करा. ते काय करतात, प्रिंट करतात 2 टाइप्स ऑफ मॅगझिन ए अँड बी. ए नावाची मॅगझिन न बी नावाची मॅगझिन प्रिंट करत आहे. पुढं वाचातच नाही, तिथंच लाईट लावा, तर प्रिंट केलं ऑल राईट, पण ए च्या किती कॉप्या प्रिंट केल्या हे माहित आहे का? बिलकुल नाही. बी च्या किती कॉप्या प्रिंट केल्या हे नाही माहित. मध्ये मनाचं आहे कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये संख्या नाही देत. आता तरी लाईट लागला असेल तर बा थेच कॅसेट वाचवायची का लेट दी कंपनी प्रिंट एक्स युनिट ऑफ. आता मॅगझिन म्हटलं तर आपणही म्हणायचं ना, आपल्या गावात चाललं एक्स मॅगझिन ऑफ टाइप ए अँड बी मॅगझिन ऑफ टाइप बी. बोल तर इथं लिहायचं लेट दी कंपनी असं प्रिंट एक्स मॅगझिन ऑफ टाइप ए अँड वाय मॅगझिन ऑफ टाइप बी. असं बोल बा. मग आता एवढं जर झालं असं ठीक आहे, मॅगझिन पाहिजे रे बा.
इथं असा पाहिजे, एक खाऊन टाकला इथं मॅगझिन असं. ठीक आहे, पटकन डोक्यात आलं पाहिजे का एक्स न वाय काहीतरी आहे, 2 4 5 50 100 लाख म्हणजे बा देन झिरो नाही आहे. एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 झालं. याच्यानंतर मी तुम्हाला सांगलं का शोधा का बा प्रॉफिट किती आहे, कॉस्ट किती आहे, अर्निंग किती आहे, गेन किती आहे. काहीतरी एक शब्द असेल त्या प्रॉब्लेम मध्ये तो लक्षात ठेवा आहे ना. त्यानं म्हटलं दी कंपनी अर्न ₹10 and ₹15 ऑन मॅगझिन ए अँड बी पर कॉपी आहे ना. अर्न म्हटलाय मिळकत, बस आपल्याला थेस पाहिजे. ठीक आहे, कसं म्हणशील रे बादी कंपनी अर्न थेस लिहायचा ऑन इच कॉपी ऑफ मॅगझिन ए इज ₹10 and B is ₹15 रिस्पेक्टिव्हली. एवढं तर बा मांडता आलं पाहिजे. बरं आपल्या मनानं थोडं मांडायचं आहे, तिथलेच पूर्ण वाक्य उचलायचे, त्याला थोडस मेकअप करायचा, हीज फीज लावायचा आहे, झालं होय. मग बाकी काय हो, काहीच दम नाही. तिथल्याच वाक्याला उचलायचं आहे, बस उचलता आलं पाहिजे आणि त्याला हीज गीत लावा लागते. कसं लिहिशील रे बा, हे प्रॅक्टिस नाही येते. दी कंपनी असं. ठीक आहे, ₹10 आणि 15 म्हणते. अर्न, अर्न म्हणजे मिळणे. अर्न ऑन इच कॉपी, ऑन इच कॉपी आहे ना. 2 प्रकार आहे, एक ए आणि बी. ऑन इच कॉपी ऑफ मॅगझिन ए इज ₹10 and magazine B of ₹15. मग ए मॅगझिनच्या किती कॉपी आहेत रे बा, तर बा एक्स कॉप्या. आणि बी मॅगझिनच्या किती कॉप्या आहे रे बा, तर वाय कॉप्या. एका कॉपीवर ₹10 तर एक्स कॉपीवर किती, तर 10x. एका कॉपीवर आहे ना ₹15 तर वाय कॉपीवर किती, तर 15y. तर टोटल किती झालं रे बा, तर टोटल झालं 10x प्लस 15y. यालेच तर प्रॉफिट म्हणते. तर इथं लिहायचं टोटल प्रॉफिट असं. काय न दाखवते रे बात छेद न. बोला, याच्या खालीच आपली कॅसेट पाठच आहे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं. अर्थात गणित थेस राहते, पाठच होऊन जाते. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं. फंक्शन which is to be, which is to be. आता पाहायचं पुस्तकात मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे. तर बा 4थ्या प्रॉब्लेम मध्ये पहा, बोला समजते का. ठीक आहे, कुठे गेला, मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे. शेवटल्या ओळ मध्ये आहे ना प्रॉब्लेम टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. बस तर इथं लिहायचं which is to be मॅक्झिमाइज. झालं. एवढं जर झालं असेल तर इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट, मर्यादा. बोलवा. ठीक आहे, आता मात्र डब्बा याच्यात दिला नाही, तो बनवता आला पाहिजे. पाय बाबा आहे ना. दीज आर प्रोसेस ऑन 3 मशीन 1 2 and 3. त्यानं पहिला शब्द वापरला मशीन, मशीन. ठीक आहे, मशीन. दीज आर प्रोसेस ऑन 3 मशीन 1 2 and 3. MACHIN. मशीन 1 2 and 3. इथं लिहायचं 1 2, हे झालं 3. प्रयत्न करायचा बस. आता पाय, मॅगझिन ए रिक्वायर 2 hours ऑन मशीन 1. बस थोडंसं वाचायचं. तर बा लक्षात ठेवा आहे ना, मॅगझिन ए याले नाव द्यायचं ना राजा, मॅगझिन आहे ना.
किती प्रकाराचे आहे? 2 प्रकार आहेत. याचे किती आहे? x आणि याचे किती आहे रे बात? y. आता पाय मॅगझिन ए रिक्वायर्ड 2 आवर ऑन मशीन 1. हे मशीन 1 आहे ना. थोडं खाली करून टाकतो, याने मिटवून टाकतो, इथं 3 करतो. ए नावाच्या मॅगझिन साठी मशीन 1 वर 2 तास आहे. बस असंच वाचायचं लिहायचं आहे ना. मॅगझिन ए रिक्वायर्ड 2 आवर ऑन मशीन 1, 5 आवर ऑन मशीन 2, 5 आवर ऑन मशीन 2. पुढं and 2 hours on machine 3. हे मशीन 3 आहे. याच्यावर पुन्हा किती आवर्स आहे म्हणते? 2 आवर्स. झालं. आता मॅगझिन बी रिक्वायर 3 आवर्स ऑन मशीन 1. मॅगझिन बी हे 3 आवर्स ऑन मशीन 1, हे इथं 3 असं. 2 आवर्स ऑन मशीन 2, याच्यावर 2 आवर्स. and 6 आवर ऑन मशीन 3, तर याच्यावर 6 आवर. झाला टप्पा. पुढे त्यानं म्हटलंय आहे ना, मशीन 1, 2 and 3 आर अवेलेबल फॉर 36, 50 and 60 आवर्स पर वीक. 36, 50 and 60 असं. तर इथं लिहायचं अवेलेबिलिटी असं. 36, 50 आणि 60 झाला बा डब्बा तयार. आता प्रेझेंटेशन आहे ना. जास्तीत जास्त मशीन किती तास आठवड्यात भेटते? 36 तास पहिली वाली, दुसरी वाली 50 तास, तिसरी वाली 60 तास. एका आठवड्यात एवढे तास वापरता येते. त्याच्या पलीकडून नाही वापरता येईल. जास्तीत जास्त किती उड्या मारल्या तर एवढेच त्याला वापरता येईल. याच्यापेक्षा कमी वापरवा. पण जास्तीत जास्त वापरायचं असेल तर मॅक्झिमम एवढं वापरताय. मान्य आहे? तर बा एवढं जर समजलं ना, तर इथं शब्द टाकून द्यायचा मॅक्झिमम. बस हे निवडायचं. का कमी वापरत आहे का जास्त? मॅक्झिमम वापरन तर एवढेच वापरा, याच्या पलीकडून नाही. झाला रे बाबू आपला डब्बा तयार. हे पाय बस हे झाले तयार. हे मनानं तयार करता आलं पाहिजे. आणि बिलकुल सिंपल आहे. लाईट मध्ये घ्यायचं विदाउट टेन्शन द्या. आणि बाकीचं तर टेन्शनच नाही घ्यायचं. इथं लिहायचं कॉन्स्ट्रेंट्स आर. जमलं काहीच नाही. हे याले लावत जायचे बस. 2x प्लस 3y आहे ना, लेस दॅन इक्वल टू 36. काहून आला लेस दॅन? तर मग याच्या पलीकडे नाही वापरता येत. याच्यापेक्षा कमी म्हणून लेस दॅन, किंवा एवढं म्हणून इक्वल असं. आता पाय 5x प्लस 3 आहे ना, 2y असं. 2y लेस दॅन 50 आहे ना. 2x प्लस 6y लेस दॅन इक्वल टू 60. बस पुढचं तर पाठच आहे. हेन्स दी मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन. इथं लिहायचं हेन्स दी. सन स्पीड वाढवायची. हेन्स दी मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन है ना ऑफ दी गिवन LPP इज असं. झालं. मॅक्झिमाइज आहे, इथं लिहायचं मॅक्झिमाइज. झेड बरोबर कुठं आहे झेड? हे बघ 10x प्लस 15y. इथं लिहायचं सब्जेक्ट टू. हे लिहायचे एका खाली f. 2x अधिक 3y लेस दॅन इक्वल टू 36. इथं लिहायचं आहे 5x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 50. आणि इथं लिहायचं आहे 2x प्लस 6y लेस दॅन इक्वल टू 60. कॉमा करायचा आहे x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे जे आपण तयार केलं ना भाऊ, हे प्रॉब्लेम तयार केला. आपल्याला प्रॉब्लेम तयार करून द्यायचा आहे. म्हणून इथं लिहून असलं तरी असं व्यवस्थित प्रॉब्लेम द्यास लागल तरच पूर्ण मार्क मिळतील मित्र हो. म्हणून असंच तुम्ही लिहिजा. ठीक आहे.
अजून गोष्ट ऐका बा, माझा व्हिडिओ आवडला का नाही आवडला, आवडला ना तर बा आता तरी मेसेज करा आवडला म्हणून. एक दोन शब्द टाईप करायला काय फरक पडते. आणि आवडला असेल तर मित्राला सांगा आणि तुम्ही पण घंटी वाजवा. नमस्कार.